राज्याच्या राजकारणाचं समीकरण बदललं ते ठाणे जिल्ह्यातून। अर्थातच शिवसेनेचे दोन गट पडले, एक शिंदे गट आणि एक ठाकरे गट, आणि हे दोन्ही गट जे आहेत ते आज कल्याण लोकसभेमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत। नेमकं कल्याण लोकसभेतील जनतेला काय वाटतंय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी बरेचसे नागरिक जे आहेत ते उभे आहेत। सध्या राजकारणामध्ये दोन गट पडलेले आहेत, शिंदे गट असेल ठाकरे गट असेल, आणि आता शिंदे गटाकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर आहेत। काय वाटतंय तुम्हाला? कारण की मधल्या काळामध्ये बोके खोके असं सगळं समीकरण झालं, सगळे आरोप प्रत्यारोप झाले। तुम्हाला नागरिक म्हणून काय वाटतंय? मला वाटते सर्वप्रथम सर्व येणाऱ्या खासदारांनी देशाचा विचार केला पाहिजे। जातीपातीचं राजकारण न करता, धर्माचं राजकारण न करता महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं पाहिजे। महाराष्ट्राच्या मातीचं रक्षण कसं होईल, मराठी माणसाचं कसं रक्षण होईल, मराठी माणसाला आता ज्या पद्धतीनं वागणूक मिळते राज्यामध्ये, ती वागणूक न मिळवता त्याला एक स्वाभिमानानं अभिमानानं जगता कसं येईल मराठी माणसाला, यासाठी काम करणारं नेतृत्व डोंबिवली शहरात कल्याण डोंबिवलीमधून जावं असं आम्हाला वाटतं। आता भविष्यात सांगू शकत नाही कुठलं नेतृत्व असं या मराठी माणसाबद्दल काम करू, असं सांगूच शकत नाही की सगळे पक्ष बघून झाले। शिवसेना झाली, माननीय उद्धव साहेबांची शिवसेना बघितली, शिंदे साहेबांची शिवसेना बघितली, असं कुठलं असं नेतृत्व वाटत नाही की राजसाहेबांचं काल भाषण बघितलं की असं वाटत नाही की मराठी माणसासाठी कुठलं असं नेतृत्व काम करेल पुढे येऊन। तर मला वाटतं यात मला आता कुठल्याशी चॉईस आहेच नाही की जेणेकरून ते महाराष्ट्रासाठी, मला स्वतःच मत आहे, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या मातीसाठी काम करणारं नेतृत्व असावं। ते नेतृत्व येऊन मराठी समाजाला, मराठी नेतृत्व नाही आता सध्या लोकसभेमध्ये नेतृत्व आहे। तुम्हाला काय वाटतंय? उद्धव साहेब त्यांचं काम चांगलं आहे। उद्धव साहेबच पाहिजे आम्हाला, मुंबईमध्ये पाहिजे, महाराष्ट्रात बी पाहिजे, केंद्रात बी पाहिजे उद्धव साहेब। काय कारण काय का पाहिजे? त्यांचं काम चांगलं आहे। लॉकडाऊनमध्ये काम चांगलं आहे त्यांचं, त्यांच्यासारखं कोणाचंच काम नाही, एकदम ओके काम आहे त्यांचं। आता कल्याण लोकसभेमध्ये जे डेव्हलपमेंटची कामं झाली असं दावा केला जातोय उमेदवारांकडून, मग तुम्हाला हे कामं काय वाटते? आपण उद्धव साहेबांच्या राज्यातच केली, उद्धव साहेब पाहिजे आम्हाला। तुम्हाला काय वाटतंय कोण हवंय? ठाकरे गट, शिंदे गट हे दोन गट पडल्याच्या नंतर खोके बोके असं सगळं राजकारण झालं, आता तुम्हाला कसं वाटतंय सगळ्याकडे? नाही, श्रीकांत शिंदे साहेबांचं काम चांगलं आहे आणि सगळीकडे त्यांचे रस्त्याचे वगैरे त्यांनी कामं चांगली केलेली आहेत, पण उद्धव साहेबांसारखं काम नाही आहेत। त्यांची कामं व्यवस्थित आहेत, जसं उद्धव साहेबांनी केलं मागं तसं त्यांच्याकडनं नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला उद्धव साहेब। तुम्हाला काय वाटतं? उद्धव साहेब। पण आणखीन काही लोकांना विचारणार आहोत, या ठिकाणी काही जमलेले आहेत। काय हा एक तरुण आहे आपल्यासोबत। मित्रा, दोन गट पडलेले आहेत, शिंदे गट ठाकरे गट, कोण निवडून येईल, कोणाला मतदान होईल, किंवा विकासाचे मुद्दे घेऊन कोण समोर आलं, काय वाटतंय? कोण उमेदवार आहे हे तरी माहिती आहे का आपल्याला? हो, माहिती आहे। ज्या प्रकारे गेल्या 10 वर्षामध्ये विकास झालेला आहे कल्याण डोंबिवली, त्या प्रकारे जे मतं मागतायत विकासाच्या कामावर, ते विकासाच्या कामालाच मत भेटणार आहे, बाकी ते कोणीही निवडून। गेल्या 10 वर्षामध्ये कल्याण डोंबिवलीचं जे रूप बदललेलं आहे ते विकासाला माझं मत मी विकासाला देणार, विकासाला मत करणार आहात तुम्ही। आणखीन काही सर्वसामान्य आपल्याकडे या बस स्टॉपवर देखील काही नागरिक बसलेले आहेत। काय वाटतंय तुम्हाला आजचं राजकारण? मला हे वाटतं आमचा वंचित बहुजन पक्ष हा एकमेव महाराष्ट्रात पक्ष न फुटणारा पक्ष आतापर्यंत आहे। सगळे पक्ष फुटलेले आहेत, फक्त वंचित बहुजन आघाडी हेच एकमेव पक्ष आहे, आणि मला असं वाटतं वंचित बहुजन पक्ष हे चांगलं महाराष्ट्रात कामकाज करेल, आणि एकमेव नेतृत्व म्हणजे बाळासाहेब आंबेडकर। नक्कीच काका, कल्याण लोकसभेमध्ये मोठं राजकारण सुरू आहे, बोके खोके असं बोलल्या जातंय। सर्व चोरांची बाजार आहे। इलेक्शन प्रक्रिया म्हणजे फक्त पॉलिटिशियन लोकांना पैसे बनवायचा धंदा आहे, पैसे बनवायचा धंदा आहे, गरीबाचा पब्लिकचा कोणी बघत नाही। हे सर्व खेळ आहे, क्रिकेट में IPL आहे, जस्ट टू मेक मनी। म्हणजे ठाकरे गट आणि शिंदे गट दोन गट आहेत, मग तुम्हाला काय
काय वाटतं याच्यात IPL आहे असं वाटतंय का? IPL आहे ना साहेब, सर्व पैशाचा खेळ आहे. IPL मध्ये काय होतं, पैशाचा खेळ आहे की नाही, बरोबर की नाही. मग मतदान कोणाला होणार तुम्हाला काय वाटतं, कोण आलं पाहिजे आपलं नेतृत्व करण्यासाठी कल्याण लोकसभेचं? ते एकनाथ शिंदेला देणार, शिवसेनेला देणार. आणखीन काही नागरिक आहेत आपल्यासोबत, आपण विचारणार आहोत. काय सांगाल, मतदान कोणाला झालं पाहिजे? कल्याण लोकसभेचा विकास नेमकं उद्धव ठाकरे की शिंदे, काय नेमकं काय वाटतं? मशाल निवडून आली पाहिजेत. उद्धव ठाकरे साहेबांच्या या महाराष्ट्रावरती जे कोरोना काळामध्ये ज्यांनी काम केलं आहे एकदम उत्कृष्ट केलं आहे. त्यांनी कर्जमाफी केली सर्वसामान्यांना, सगळ्या ते फायदे मिळाले आणि त्याच्यामुळं कल्याणमध्ये मशाल आणि इंडिया आघाडी जिंकली पाहिजे. कारण का सध्या महागाई आहे, बेरोजगारी आहे, पेट्रोल डिझेल गॅस. मोदीजींनी सांगितलेलं की किंवा प्रकाश जावडेकर जे मंत्री होते त्यांनी सांगितलं 2014ला की आम्ही 35 रुपये लिटर पेट्रोल देऊ, 25 रुपये लिटर डिझेल देऊ. आज डिझेलबद्दल, पेट्रोलबद्दल, गॅसबद्दल कोणीच बोलत नाही आहे. आज सर्वसामान्यांच्या भरपूर समस्या आहेत आणि त्याच्यावरती न बोलता फक्त हिंदू मुस्लिम असेल, राम मंदिर असेल एवढ्यावरतीच बोललं जाते. नक्कीच आपण आणखीन काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ताई, कल्याण लोकसभा निवडणूक सुरू आहे, सगळ्या समस्या तुम्हाला माहिती आहेत गृहिणीच्या काय आहेत, नेमकं काय वाटतंय तुम्हाला? शिंदे गट, ठाकरे गट, कोणी पण हो, चांगलं हो, बस एवढंच, बाकी काही नाही. आता आम्ही आहेत कर्जतचे, त्याच्यामुळे एकच आपल्याला माहित नाही जास्त. अशा संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कल्याण लोकसभेमध्ये आहेत. मात्र आणखीन काही ठिकाणी आपण जाऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपण आता आलो आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ही बस आहे. या बसमध्ये काही नागरिक देखील बसलेले आहेत. नेमकं कल्याण डोंबिवली आणि कल्याण लोकसभेमध्ये नेमकं कोणाची हवा आहे, कोणाला काय वाटतंय याबद्दल आपण विचारणार आहोत. काही तरुण मुली आपल्या सोबत आहेत. कल्याण लोकसभा सध्या ठाकरे शिंदे गट अशा पद्धतीने सुरू आहे. काय वाटतंय आपल्याला, कोणाकडे कल असणार आहे? बाकीच्याला विचारा, समस्या काय? काय ना 50% बस केलं तर चांगलं आहे. तुम्ही लोकसभेमध्ये राहता, तिकडे तुम्हाला काय वाटतंय, कोण विकास करतंय? आता सध्या कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे आहेत, वैशाली दरेकर आहेत. या दोघांमध्ये काय वाटतंय, काय फरक काहीतरी जाणवत असं ना? तुम्ही इथले स्थानिक रहिवासी आहात. नाही, मी इथली नाही, काहीच माहिती नाहीये. काका, बसने प्रवास करतात, जुने आहात तुम्ही. कल्याण लोकसभेमध्ये राजकारण शिंदे आणि ठाकरे असं झालेलं आहे, तुम्हाला काय वाटतंय? आता जे आता रोड बनवतात त्याच्यात शिंदेच बरोबर आहे. आता बघा ना रस्ते कसे होते पहिले ना, आता रस्ते बघा संपूर्ण महाराष्ट्राचे, तेच बरोबर आहे. काय बोलणार तुम्ही? काय वाटतंय तुम्हाला? श्रीकांत शिंदे साहेबांचं थोडं काम असल्यामुळे इकडे त्यांचा जोर आहे थोडा. श्रीकांत फर्स्ट टाइम आलोय. हे सगळे शाळकरी मुलं आहेत सगळे. काय मित्रा, लोकसभेमध्ये शिंदे गट, ठाकरे गट असं सुरू आहे. हा, मराठी नाही आता माहित नाही, तुम्ही बोलणार? सांगा काय. आता सध्या महागाई आहे, गॅस आहे, या सगळ्या गोष्टीवरती बोलतायत, राजकारण मोठं आहे, तुम्हाला काय वाटतंय? आपण आणखीन काही ठिकाणी जाऊया, कारण लोक का बोलत नाहीत, समस्या आहेत की विकास आहे हे देखील आता नागरिकांना सांगता येत नाही. मात्र आणखीन काही ठिकाणी जाऊन आपण नागरिकांशी चर्चा करू, नेमकं लोकांना काय वाटतंय. आपण आता आलो आहोत, रिक्षावाले काय आहेत आपल्यासोबत. हे कल्याण लोकसभेमधील डोंबिवली स्टेशन परिसरातले रिक्षावाले आहेत. आपण त्यांना विचारू, काय वाटतंय कल्याण लोकसभेमध्ये आता मोठी लढत आहे, ठाकरे गट, शिंदे गट, तुम्हाला काय वाटतंय?
काय सांगू शकत नाही. आणि काय बोलणार, लोकसभेतले काही कामं असतील काय, तुम्हाला काही समस्या काही जाणवत नाही का इकडे? नाही. कल्याण लोकसभेमध्ये आता ठाकरे गट शिंदे गट अशी एक वेगळी निवडणूक आहे. तुम्ही कल्याण लोकसभेमध्ये आहात, तुम्हाला काय वाटतं, काय डेव्हलपमेंटची कामं झालीत का, विकासाला मत जाणार आहे किंवा नेमकं काय असणार आहे? ॲक्च्युली शिंदे गटाचे जे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं जे ते विकास पर्व जे बुकलेट आहे त्यांचं, ते बघितल्यावरती बऱ्यापैकी कामं त्यांनी केलेली आहेत आणि सुशिक्षित आहेत. आणि दुसरी राहिली गोष्ट, ठाकरे गटाच्या जे वैशाली दरेकर आहेत, हे काही वर्ष नगरसेवक होते आणि त्यानंतर विरोधी पक्ष नेते होते सॉरी. त्याच्याबद्दल त्याच्या विकासाचा म्हणजे जो विकास आहे तो खासदार करतो आणि वैशाली दरेकर असले कुठल्याही प्रकारचं खासदार किंवा आमदार नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी विकास करावा, याचा म्हणजे काय विकास करावा म्हणजे त्यांच्याकडे हातातच नसल्यावरती ते विकास काय करतील हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नक्कीच. तुम्ही काय सांगाल कल्याण लोकसभेमध्ये काय वाटतंय? बोलत नाही आता. तुम्हाला काय वाटतंय? हिंदी बोला. ठीक आहे. आणखीन काही रिक्षावाले आहेत. कल्याण लोकसभा ही चुरशीची निवडणूक आहे. तुम्हाला काय वाटतंय, नागरिक म्हणून काय वाटत असेल ना, काहीतरी समस्या, चांगल्या काही गोष्टी झाल्यात किंवा वाईट काही गोष्टी झाल्यात? न्यूज समोर कधी बोललो नाही हो आपण. न्यूज समोर नाही बोलत आपण. न्यूज समोर बोलत नाही, मग समस्या काय आहे? समस्या आहेत पण ते आपल्याला जमत नाही ना बोलताना. काय काय तब्येत बरोबर नाही तरी गाडी चालवावं लागते. तब्येत बरोबर नाही, आजारी तरी रिक्षा चालवावं लागते. लोकसभेमध्ये आता सध्या निवडणूक सुरू आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? निवडणूक कोणाचे? निवडणूक कोणाचे? निवडणूक चांगलं आहे ना त्यांचं. निवडणूक आहे ना. कोण उभा आहेत उमेदवार तुम्हाला माहिती आहेत का? आमच्याकडे ना भोईर उभे. भोईर उभे. भोईर काय म्हणता म्हणला, वजे 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 नाही. आता कल्याण लोकसभेमध्ये शिवसेनेकडून शिंदे गटाकडून नाही. वजे कोण? वजे वजे उमेदवार कोण आहे माहित नाही? उमेदवार कोण आहे माहिती आपलं हे नाही ना. कोण आहे? राजू पाटील आहे. राजू पाटील. अशा पद्धतीचा संभ्रम देखील आहे. अनेक लोकांना उमेदवार कोण आहेत हे देखील माहिती नाहीये. मात्र आणखीन काही समस्यासाठी आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. तुर्तास आपण या ठिकाणी थांबणार आहोत. सुरेश काडे, एबीपी माझा, कल्याण लोकसभा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.